Consider an imaginary gas of both negatively and positively charged particles moving randomly in various direction across a plane. Next line मध्ये in a time interval t let the amount of positive charge flowing in the forward direction b plus q charge and amount of negative charge flowing in the forward direction minus q charge q minus. Okay, next line मध्ये the net charge flowing in the forward direction काय सांगितलं होतं मी काल मग टोटल चार्ज q is equal to q plus q minus. The net charge flowing in the forward direction is q is equal to q plus minus q minus. Okay, next line मध्ये लिहिलं हे q is equal to let current I. नेक्स्ट लाइन मध्ये let current I be the varying with time let delta q be the amount of net charge flowing across the plane from time t to delta t plus t असं लिहिलं तरी चालेल किंवा t to t plus delta t. That is during the time interval delta t. Then the current is given by I t is equal to काल लिहिलं होतं आपण इक्वेशन limit of delta t 0
डेल्टा क्यू अपॉन डेल्टा टी. डेल्टा क्यू अपॉन डेल्टा टी. The current is expressed, continue, the current is expressed as the limit of ratio, delta q upon delta t, delta q upon delta t, as delta t tends to 0. Tends to 0. नेक्स्ट लाईनमध्ये घ्या सब हेडिंग त्यातच द अमाऊंट्स ऑफ करंट जनरेटेड, द अमाऊंट्स ऑफ करंट जनरेटेड त्याच्यामध्ये फर्स्ट घ्या लाईटनिंग. मॅच द पेअर म्हणा किंवा MCQजमध्ये म्हणा, बऱ्याच वेळेस विचारलं गेलेलं आहे. द अमाऊंट ऑफ करंट जनरेटेड इज त्याच्यामध्ये फर्स्ट लाईटनिंग. किती असतं द अमाऊंट ऑफ करंट? नियर अबाउट 10,000 एम्पियर. 10,000 एम्पियर. ओके, लाईटनिंगला लाईटनिंग 10,000 एम्पियर. सेकंड हाऊस होल्ड सर्किट, ते तुम्हाला नेक्स्ट इयरला आहेच. हाऊस होल्ड सर्किट प्रॅक्टिकल आहे त्याचं. हाऊस होल्ड सर्किट 5 एम्पियर्स. ओके, समथिंग जे असेल 5 एम्पियर्स. नेक्स्ट लाईनमध्ये द मोस्ट कॉमन युनिट्स ऑफ करंट, द मोस्ट कॉमन युनिट्स ऑफ करंट यूज इन सेमीकंडक्टर डिव्हायसेस. कुठले कुठले? मग फर्स्ट आहे मिली एम्पियर, मायक्रो एम्पियर अँड नॅनो एम्पियर. यूज इन सेमीकंडक्टर डिव्हायसेस. त्याच्यामध्ये फर्स्ट मिली एम्पियर, फर्स्ट मिली एम्पियर. सेकंड मायक्रो एम्पियर, मायक्रो एम्पियर. अँड थर्ड नॅनो एम्पियर. ओके, मोस्ट ऑफ तुम्हाला मायक्रो एम्पियरच विचारले असतात न्यूमेरिकलमध्ये. पण जरी पण सपोज 1 मिली एम्पियर इज इक्वल टू किती असतं? 1 एम्पियर. लक्षात ठेवायचं. मायक्रो एम्पियरला पण बघितलंच आहे, मायक्रो कुलॉम. ओके, नेक्स्ट हेडिंग टाका. कन्वर्जन लिहिलेलं असू द्या, नाही तर 1 मिली एम्पियर इज इक्वल टू, पेन्सिलने स्पेस असेल तर राईट. 1 मिली एम्पियर इज इक्वल टू, न्यूमेरिकल्समध्ये यूज केलं जातं 1 × 10⁻³ एम्पियर. 1च्या जागी कुठली तुम्हाला अमाऊंट असू शकते, 1 × 10⁻³ एम्पियर. देन नेक्स्ट 1 मायक्रो एम्पियर इज इक्वल टू, 1 मायक्रो एम्पियर इज इक्वल टू 1 मिली एम्पियर किती आहे? 1 × 10⁻³ एम्पियर. 1 मायक्रो एम्पियर इज इक्वल टू 1 × 10⁻⁶ एम्पियर. अँड थर्ड 1 नॅनो एम्पियर इज इक्वल टू 3चा टेबल.
1 into 10 raised to minus 9 ampere. करंटवरचे न्यूमेरिकल झाले होते का? करंट फाइंड करायचे. ओके. अ करंट हे लिहिलं ना, अ करंट ऑफ 4 एम्पियर 6 जानेवारी. A current of 4 ampere flows through an automobile headlight. How many electrons flow through the headlight in a time of 2 hours? काय कॅल्क्युलेट करायला लावलं आहे की त्या हेडलाईटमधून किती नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स फ्लो होत आहे, राईट. सो आपल्याला फॉर्म्युला फर्स्ट अपॉन त्यांनी करंट किती दिलेला आहे, 4 एम्पियर. ओके. देन अजून काय सांगितलं आहे त्यांनी, टाईम पिरियड किती दिलेला आहे, 2 आवर्स. सो सेकंडमध्ये करायला काय करावं लागेल, 2 into 60 into 60. ओके, मिनिट अँड सेकंड. अँड देन नेक्स्ट अजून काय सांगितलं आहे त्यांनी, आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, नंबर ऑफ एन कॅल्क्युलेट करायला लावलं, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती फ्लो होत आहे. आपण फॉर्म्युला कुठला बघितला आहे, आय इज इक्वल टू क्यू अपॉन टी. आणि अजून एक लिहून दिला होता मी, काल आठवत आहे, आय इज इक्वल टू क्यू इज इक्वल टू एन ई, राईट. सो एन ई अपॉन टी. करंट आहे, ई दिलेला आहे, टी आहे, एन कॅल्क्युलेट करायचं आहे. ई माहितीच आहे ना सगळ्यांना, कॉन्स्टंट व्हॅल्यू 1.6 into 10 raised to minus 19. 1.6 into 10 raised to minus 19. सो फॉर्म्युला काय येईल, एन इज इक्वल टू आय टी अपॉन ई, राईट. एन इज इक्वल टू, हा टी इकडे मल्टिपल, इकडे डिवाइड, इकडे मल्टिपल होईल, आणि हा इकडे मल्टिपल, तिकडे डिवाइड होईल, आय टी अपॉन ई. सो करंट आहे 4 इंटू टी आहे 2 इंटू 60 इंटू 60 अपॉन ई आहे 1.6 इंटू 10 raised to minus 19. येतं आहे 10 raised to minus 19 वरती प्लस 19 होईल, राईट. ओके, 1.8 into 10 raised to 23 डिजिट शिफ्ट करून आलं ना, 18,000 into 10 raised to 23. देन डिजिट शिफ्ट करून 1.8 into 10 raised to राईट प्लस 23. म्हणजे 2 आवर्समध्ये त्या हेडलाईटमधून किती नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स फ्लो होत आहे, तर 1.8 into 10 raised to 23. आलं सगळ्यांचं. ओके. नेक्स्ट 6 एम्पियर करंट फ्लो सेम आहे.
6 ampere current flows through the bulb. 6 ampere current flow through a bulb. Find the number of electrons. Find the number of electrons that should flow through. That should flow through the bulb in a time of 4 hours. In a time of 4 hours. Okay. करंट किती दिलेला आहे त्यांनी 6 एम्पियर राईट. देन टाइम दिलेला आहे 4 आवर. इट मीन्स 4 into 60 into 60 सेकंड. Same. So we know that I is equal to Q upon T is equal to NE upon T, and then N is equal to Kyle IT upon E. E पण same. 1.6 into 10 raised to minus 19. So N is equal to 6 into right. ओके. मल्टिप्लिकेशन आलं यांचं 8006 समथिंग. काय ते 40 येते अपॉन 1.6 into 10 raised to 19, and then काय आलं 5000 समथिंग इंटू 10 raised to 23. आणि 19 असेल तर 5400 इंटू 10 raised to 19. $23 5000. हां, एक 0 तिकडे अजून असं. झालं. नेक्स्ट घ्या. नेक्स्ट हेडिंग फ्लो ऑफ करंट थ्रू अ कंडक्टर. एक्सप्लेन द फ्लो ऑफ करंट थ्रू द कंडक्टर. 2 या 3 मार्क्सला येतं. फ्लो ऑफ करंट थ्रू अ कंडक्टर. परत तेच पॉईंट येणार. कुठले निगेटिव्हली चार्ज, पॉझिटिव्हली चार्ज. कारण मी सांगितलं होतं अजून इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय. इलेक्ट्रोलाइट 8, 9, 10 3 वर्ष झालेलं आहे. इलेक्ट्रोलाइट सेल्समध्ये अप्लाय केलेलं असतं. एक सोल्युशन असतं आयोनायझेशन. प्रत्येकात वेगळं असतं. सेल्सचे टाईप्स बघितले आपण राईट. जी रियूज करतो
त्याच्यामध्ये इलेक्ट्रोलाइट सबस्टन्स वेगळं असतं आणि जे अगेन चार्जिंग करून परत यूज करतो त्याच्यामध्ये इलेक्ट्रोलाइटचे सबस्टन्स वेगळे वेगळे असतात. ओके, फॉर एक्झाम्पल जे आपले पेन्सिल सेल असतात ते एकदा चार्जिंग म्हणजे डिस्चार्ज झाल्यावर परत यूज करू शकतो का? नाही. बट बॅटरीज वगैरे असतात ते परत यूज करू शकतो. हे यूज अँड रियूज परत का करू शकतो? त्यांच्यातले इलेक्ट्रोलाइट सबस्टन्समुळे. ते डिफरंट असतात. ओके, घ्या मग त्याच्यामध्ये सॉरी, अ करंट कॅन बी जनरेटेड, परत तेच येईल, तेच वर्ड लक्षात ठेवायचं. अ करंट कॅन बी जनरेटेड पॉझिटिव्हली चार्ज अँड निगेटिव्हली. अ करंट कॅन बी जनरेटेड बाय positively charged particle. A current can be generated positively charged particle and negatively charged particle. नेक्स्ट लाईनमध्ये नंबरिंग देत असाल तर सेकंड, in an electrolyte both positively and negatively, in an electrolyte both positively and negatively charged particle take part in the conduction. Third point, in a metal the free electrons are responsible for a conduction. Continue. These electrons flow and generate net current. काय बघितलं आपण नेट करंट? टोटल नेट करंट काय बघितला? Q is equal to plus Q charge minus negative minus Q charge. Net current under the action of an applied electric field. Next point, as long as steady field exists, the electron continues to flow in the form of a steady current. Next point, such a steady electric fields are generated by काय सांगितलं मी आत्ताच एक्झाम्पल्स? सेल्स अँड बॅटरीज are generated by cells and batteries. Next line मध्ये, the direction of current in the circuit is drawn in the direction in the positively charged particle would moves even if the current is
constituted by the negatively charged particles. पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल कोण असतं आणि निगेटिव्हली कोण असतं मग? राईट. निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स which move in the direction opposite to that electric field. ओके. सो डायरेक्शन ऑफ करंट कसं असतं मग? पॉझिटिव्ह टर्मिनल टू निगेटिव्ह टर्मिनल, लक्षात ठेवायचं. आणि डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रॉन्स कसे असतात? निगेटिव्हली टर्मिनल टू पॉझिटिव्हली. डायरेक्शन ऑफ करंट कसा फ्लो करतो? पॉझिटिव्हकडून निगेटिव्हकडे आणि इलेक्ट्रॉन्स निगेटिव्हकडून पॉझिटिव्हकडे. ठीक आहे. नेक्स्ट हेडिंग टाका, ड्रिफ्ट वेलॉसिटी या ड्रिफ्ट स्पीड. ड्रिफ्ट वेलॉसिटी और ड्रिफ्ट स्पीड. जे फ्री इलेक्ट्रॉन्स असतात इन रँडमली मोशन, कशामध्ये? इनसाइड द कंडक्टर. ते आपण बघितलेच कसे मूव्ह होत असतात ते या फॉर्ममध्ये. ओके. रँडमली मूव्ह ऑन होत असतात इकडून तिकडे. घ्या मग त्याच्या वेन नाही काही गरज नाही. वेन नो करंट फ्लो थ्रू a copper rod, the free electrons move in random motion. Therefore there is no net motion of these electrons in any direction. करंट फ्लो होत नाही तर नेट मोशन, नेट करंट असणार आहे का? नाही, फ्री इलेक्ट्रॉन्समध्ये. नेक्स्ट लाईनमध्ये, इफ अन इलेक्ट्रिक फील्ड is applied along the length of the copper rod, a current is set up in the rod. Continue. The electrons inside rod still move randomly but tend to drift in particular direction. ओके. ड्रिफ्ट वेलॉसिटी म्हणजे काय? ॲव्हरेज वेलॉसिटी अटेन्स द फ्री इलेक्ट्रॉन्स कन्सिडर केली जाते. त्याच्यामध्ये कशामध्ये? मग कंडक्टरमध्ये. सो ते काय असतात? मूव्हिंग स्लोली डायरेक्शन कंटिन्युअस करतात अपोजिट द, आणि ही नेहमी कशी असते? अपोजिट द इलेक्ट्रिक फील्ड. ओके. नेक्स्ट लाईनमध्ये घ्या मग. नेक्स्ट लाईनमध्ये, their direction is opposite to that of
opposite to that of applied, their direction is opposite to that of applied electric field. The electrons under the action of the applied electric field drift with a drift speed. ओके, ती इलेक्ट्रिक फील्डच्या नेहमी काय असते, अपोजिट. इट इज डिनोटेड बाय VD. आत्ता डायग्राम ड्रॉ करून घ्या. सो L इलेक्ट्रिक फील्ड इकडे असेल तर ड्रिफ्ट स्पीड, ड्रिफ्ट वेलॉसिटी कुठे असते, अपोजिट डायरेक्शनला. ओके, इलेक्ट्रिक फील्ड इकडे असेल तर ड्रिफ्ट स्पीड, ड्रिफ्ट फील्ड त्याच्या अपोजिट असते. करून घ्या डायग्राम ड्रॉ ही. त्यांच्यातला जो डिस्टन्स क्रिएट केलेला आहे तो L ने. नेक्स्ट लाईन झाली डायग्राम. नेक्स्ट लाईनमध्ये घ्या. द ड्रिफ्ट स्पीड इन अ कॉपर कंडक्टर, is of the order of 10 raised to minus 4 to 10 raised to 5. लक्षात असू द्या हे लिहिणे. 10 raised to minus 4 to 10 raised to minus 5 मीटर पर सेकंड. whereas the electrons speed is the order of 10 raised to 6 मीटर पर सेकंड. रेंज लक्षात असू द्या ही 10 raised to 6 मीटर पर सेकंड. ओके, झालं. नेक्स्ट टॉपिक करंट डेन्सिटी. 2 मार्क्सला विचारले जाता हे. करंट डेन्सिटी. Current density is defined as a point in a conductor is the amount of current flowing per unit area of the conductor. Current density is denoted by capital J. So काय येईल मग? J is equal to I upon A. Formula. J is equal to I upon A. I means current, A means area of cross section. तो यूनिट काय येईल मग? एम्पियर पर मीटर स्क्वेअर. SI unit of current density is ampere per
मीटर स्क्वेअर. करंटचं ए खालचा ए वरती नाही गेला. झालं. नेक्स्ट लाईनमध्ये करंट डेन्सिटी इज युनिफॉर्म ओव्हर द current density is uniform over the cross sectional area of the wire. Cross sectional area of the wire. It is also given as G is equal to NEVD. हे आहेच पुढे आपल्याला प्रूफला. NEVD. ओके. नेक्स्ट लाईनमध्ये इन वेक्टर फॉर्म J बार इज इक्वल टू NEVD. इन वेक्टर फॉर्म लिहून घ्या हे. J बार इज इक्वल टू NEVD बार. नेक्स्ट लाईनमध्ये फॉर इलेक्ट्रॉन्स Ne is negative, J bar and VD bar have opposite directions. न्यूमेरिकल घ्यायच्यावर काय झालं. अ मेटल वायर ऑफ रेडियस न्यूमेरिकल. अ मेटल वायर ऑफ रेडियस 0.4 millimeter. A metal wire of radius 0.4 mm carry a current of 2 ampere. Find the magnitude of current density if the current is assumed to be uniformly distributed over a cross sectional area. ओके. त्यांनी काय काय दिलेलं आहे. फर्स्ट अपॉन करंट दिलेला आहे. किती 2 एम्पियर. आपल्याला जे फाइंड करायचं आहे करंट डेन्सिटी फाइंड करायची. बट त्यांनी ए दिलेला आहे का, एरिया दिलेला आहे का. एरिया न देता पण त्यांनी काय दिलेले रेडियस दिलेली. किती दिलेली रेडियस 0.4 mm. अँड देन त्याचं एम एमचं इथं मीटरमध्ये कन्वर्ट करताना काय
राईट. सो 0.4 इंटू 10⁻³ मीटर. अजून त्यांनी काय सांगितलेलं आहे? कॅरीज द मॅग्निट्यूड ऑफ करंट डेन्सिटी अ मेटल वायर ऑफ रेडियस आहे, राईट. सो रेडियस आहे, आपल्याला एरिया दिलेला आहे, तर कुठला फॉर्म्युला येईल? कुठला येईल फॉर्म्युला? बोला. ए तर दिलेला नाही आहे, बट रेडियस तर दिलेली आहे आणि वायर सांगितलं आहे. बोला. राईट. सो I अपॉन πr². करा वेल. So A is equal to πr². Then J is equal to I upon πr². किती मग 0.4चा स्क्वेअर? राईट. 0.16 इंटू 3.14. 0.16 इंटू 3.14 इंटू 10⁻⁻6. तो वरती जाऊन काय होईल? +6. आला आन्सर? फायनल 1. थोडंसं काहीतरी चुकतंय. काय चालू आहे?
मल्टिप्लिकेशन काय आलं आहे 314 इंटू 0.16 3.14 इंटू 0 राईट अँड 2 डिवाइड बाय 0.5024 इंटू 10⁻⁶ ॲज इट इज 2 अपॉन 0.5 काय 0. कशाचं रेसिप्रोकल 2 डिवाइड म्हणजे 2 डिवाइड 0.50 म्हणजे 2 ने मल्टिपल करतोय 1/50चा रेसिप्रोकल घेऊन 2 ने डिवाइड तू मला कळत नाही आहे ओके उलट केलं मग त्याचा आन्सर काय येतंय आणि मग त्याचा रेसिप्रोकल घेतला 3 पॉइंट आला आन्सर काय आलं 0.2 रेसिप्रोकल घेतला का तुम्ही पण 0.5024 ने 2 ला डिवाइड करा आलं लक्षात तुझं काय आलं आन्सर .02 कसलं आलंय 0.04 तू पण तेच केलं का उलट डिवाइड केलं का आणि मग त्याचं रेसिप्रोकल घे आता तो रेसिप्रोकलचं बोलतोय ना आधी तुम्ही नका तुम्ही डिवाइडच करा आलं 0. हा 3.99 नियर अबाउट इंटू 10⁻⁶ आलं ना हां मग बरोबर आहे मेन आन्सर आहे 3.99 इंटू 10⁻⁶ असं पण चालेल किंवा 0.4 इंटू 10⁻⁶ ओके नाही 0 पॉईंट येत आहे नाही मग हां नाही मग काहीतरी चुकतंय बघ मला वाटलं 4 इंटू आलं काय झालं काय नाही ते काय झालं तुम्ही कशाला त्यांचं हे काय केलं तू हे कुठून आलं ते सांगत होते म्हणून तसं नका करू ते एक्सपर्ट करता म्हणून डायरेक्टली काय घ्यायचं 0 पॉईंट इथे 0 पॉईंट आहे ना 50 ओके याला 2 ने काय करायचं 2 ओके सो 2 करायचं आहे सो 0 पॉईंट आहे ना डायरेक्टली तर जात नाही ओके हा काय आहे 5 आहे आणि हा आपण 20 कन्सिडर करूया सो काय येईल 5 3 15 राईट सो 5 पुढे सॉल्व कर देन 0 कर 20 अगेन तेच येईल हां ते रेसिप्रोकल घेत होते मी तुम्हाला तेच सांगते ते काय करत होते हे डिवाइड करून त्याचं रेसिप्रोकल घेत होते ते जास्त कॉम्प्लिकेटेड होतं ना हां तुम्हाला इझी जात असेल रेसिप्रोकल घ्यायला पटापट येत असेल तर तसं करा त्यांनी सांगितलं तसं पण तुम्हाला तसं फास्ट रेसिप्रोकल न घेता येतं ना सो डिवाइड करा आलं लक्षात आता ज्यांना जे सोपं त्यांना ते रेसिप्रोकल घ्यायला फास्ट होतं इझी जातं म्हणून ते रेसिप्रोकल घेत होते ओके कळलं आता 3.9 इंटू 10⁻⁶
4 पण आलं तरी काही नाही. 3.99, 3.92, 3.98 काही आलं तरी चालेल. इंटू 10⁻⁶ ॲज इट इज. आलं आता जमलं का? आलं तुझं आलं. नेक्स्ट a copper wire of radius 0.6 mm carries a current of 1 ampere. Assuming the current, खास झालं का? A copper wire of radius 0.6 mm carry a current of 1 ampere. Assuming the current to be uniformly distributed over a cross-sectional area, find the magnitude of current density. सेम, फक्त 0.4च्या जागी 0.6 आणि ॲम्पियर किती दिलेला आहे, आय किती दिलेला आहे. फाइंड द कॉपर वायर ऑफ द 6 cm 1 ampere, राईट. रेडियस दिलेली आहे 0.6 अँड देन 0.6 इंटू 10⁻³ m. सो जे फाईंड करायचं आहे सॉल्व. करा पटकन सॉल्व. सेम आहे. G इज इक्वल टू I अपॉन A, I अपॉन πr² 1/3.14 इंटू 0.6 इंटू स्क्वेअर. केलं का सॉल्व तू? नाही अजिबात नाही.
नेमकं कोणाचं नाव आहे ते? काय त्या बॅगमध्ये एवढं? आलं काय आन्सर? तुझं काय आलं? मग राईट कर आणि मग सांग. काय? एट इंटू 10⁻⁶ 88. आलं सगळ्यांचं 0.88 इंटू 10⁻⁶. बडबड नाही सांगितली करायला. ए बडबड करायला लावली का? झालं का सॉल्व? घ्या नेक्स्ट. नेक्स्ट करंट डेन्सिटी. नेक्स्ट हेडिंग टाका. नेक्स्ट हेडिंग करंट डेन्सिटी of metallic conductor
current density of metallic conductor, current density of metallic conductor, त्याच्यामध्ये घ्या खाली derive an expression, derive an expression, the current density of metallic conductor, derive an expression, the current density of metallic conductor is directly proportional to, is directly proportional to drift speed of electrons, is directly proportional to drift speed of electrons. Consider a part of conducting, consider a part of, consider a part of conducting wire with its free electrons, with its free electrons having the drift speed, having the drift speed Vd in the direction opposite to electric field. नेक्स्ट लाइन मध्ये ऑल द इलेक्ट्रॉन्स, लिहायला सांगितलंय मी, टाइमपास नाही करायला लावलाय. ऑल द इलेक्ट्रॉन्स मूव with the same drift speed Vd, and the current I is the same throughout the cross section area A. of the wire. नेक्स्ट लाइन मध्ये let L be the length of the wire, L be the length of the wire, and N be the small n, and N be the number of free electrons per unit volume of the wire, then the total number of electrons in the length capital L, or the conducting wire is NaL. Next line मध्ये the total charge in the length, L is electrons घेतोय ना, so Q is equal to NaLe. नेक्स्ट लाइन मध्ये Q is equal to NaLe. ओके, L काय आहे? लेंथ. L काय आहे? राइट. N काय आहे? and then E काय आहे? चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन.
नेक्स्ट लाईनमध्ये दिस इक्वेशन इज टोटल चार्ज that move through any cross section of the wire in certain time interval then T is equal to L upon VD. नेक्स्ट लाईनमध्ये T is equal to L upon VD. झालं. नेक्स्ट लाईनमध्ये वी नो दॅट करंट काय मग आपला फॉर्म्युला करंट इज इक्वल टू I इज इक्वल टू Q अपॉन T. करा दोघी व्हॅल्यू पुट. ओके, Q काय मग आपला NaLe अँड देन L अपॉन VD. काय कॅन्सल होईल मग LL गेट कॅन्सल. देन I इज इक्वल टू DV खाली तो सो वरती जाईल. मग काय येईल I इज LL गेट कॅन्सल सो NaEVD. हा झाला करंट. अँड ड्रिफ्ट स्पीड ड्रिफ्ट वेलॉसिटी काय मिळेल VD ॲज इट इज तिथेच ठेवा. हे इकडे काय मल्टिपल आहे तिकडे जाऊन काय होईल डिवाइड. सो VD इज इक्वल टू I अपॉन NaE. लिहिलं. Then next we know that current density काय करंट डेन्सिटीचा फॉर्म्युला मग काय बघितलं आपण करंट डेन्सिटीचा फॉर्म्युला J इज इक्वल टू I अपॉन A आणि इथे आहेच I अपॉन A. सो J इज इक्वल टू वी नो दॅट I अपॉन A देन VD इज इक्वल टू काय येईल मग राईट J अपॉन NE. सो एनी कॉन्स्टंट आलं मग आपलं VD इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू J. ड्रिफ्ट स्पीड इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू करंट डेन्सिटी. नेक्स्ट लाईनमध्ये हेन्स द कॉन्स्टंट NE. नेक्स्ट लाईनमध्ये हेन्स द कॉन्स्टंट NE करंट डेन्सिटी ऑफ मेटॅलिक कंडक्टर is directly proportional to drift velocity of electrons. So VD is directly proportional to J and J is directly proportional to VD. हेच आपल्याला प्रूफ करायचं होतं. झालं. नेक्स्ट लाईनमध्ये घ्या ड्रिफ्ट वेलॉसिटी. नेक्स्ट लाईनमध्ये ड्रिफ्ट वेलॉसिटी and drift current. Drift velocity and current density will change as it depends upon area of cross section, whereas current will remain constant.
रिमेन कॉन्स्टंट. नेक्स्ट लाईनमध्ये घ्या मोबिलिटी इन ब्रॅकेट म्यू. जस्ट 1 year 2 months. Mobility. Mobility is defined as drift velocity occur per unit electric field is called as mobility of an electron. It means Vd upon E. It's called as mobility of an electron. So mu is equal to Vd upon E. Okay. नेक्स्ट लाईनमध्ये Vd काय मग ड्रिफ्ट वेलॉसिटी और ड्रिफ्ट स्पीड आणि E काय आहे मॅग्निट्यूड ऑफ द इलेक्ट्रिक फील्ड. ओके.